नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप ह्या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, पोलीस भरतीबाबत एक नवीन जी.आर. आलेला आहे, एक नवीन अपडेट आलेली आहे। आता नवीन जी.आर. काय आहे आणि हा कोणासाठी, तर बरेचसे माझे भाऊ किंवा माझे मोठ्या जे बहिणी वगैरे आहेत ते त्यांची लढाई सुरू होती की शासनाने काय केलं होतं, 1989 आणि 1990 असे ज्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख आहे अशा विद्यार्थ्यांना अगोदर जी वयवाढ होती त्यांना दिली होती। मात्र जे 91 त्याच्यानंतर जे 92 आणि जे 93 असे जे 3 वर्षाचे होते ना, यांना वयवाढ दिली नव्हती। त्या संदर्भामध्ये पोलीस भरतीत थोडा विलंब होत होता। मात्र काल एक नवीन जी.आर. आला। त्या जी.आर. मध्ये पहिले काय होतं बघा, अगोदर काय होतं ते जाणून घेऊ आणि नवीन काय आलाय तो जाणून घेऊ। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। मी तुम्हाला ही जी तुमची शेवटची संधी आहे ना बाळांनो, तर शेवटच्या संधीमध्ये तुम्हाला कसं यश भेटणार आहे, तुमची वर्दीचं स्वप्न कसं पूर्ण होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। अगोदर आपण याचं डिस्कस करू आणि मग नंतर सांगतो। बघा, 2022-2023 मध्ये संबंधित पदाच्या विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब फक्त कोणाला दिलं होतं 2022 आणि 2023 ला। आता त्याच्या ऐवजी सुधारणा करून काय आली बघा, सन 2022, 2023, 2024, 2025 म्हणजे 22, 23, 24, 25 ज्या संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून या पोलीस भरतीला आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे, असा स्पष्ट जी.आर. आलेला आहे 10 सप्टेंबर 2025। ओके, आता म्हणजे ती डेट आहे त्याच्यावर। तर आता हे झालं, शासनाचं काम केलं, तुम्हाला वयवाढ जी मागणी होती ती वयवाढ दिली। आता बाळांनो काय, तर तुमची शेवटची संधी, ही शेवटची संधी। आता परत तुम्हाला वयवाढ मिळेल का, नाहीये। तुम्ही सर्व एक्सपिरियन्स होल्डर आहे, सर्व अनुभवी। मला वाटत नाही तुम्हाला माझ्या गाईडन्सची गरज आहे, पण माझा एक अभ्यासामध्ये असं म्हणता की ज्ञानाने जर कोणी मोठा असेल किंवा कोणी जर आपल्याला चांगल्या गोष्टी सांगत असेल तर ते आपण ऐकल्या पाहिजे। तुम्हाला योग्य वाटत असेल तर करा, नाही तर तुमचं जे चालू आहे प्रोसेस ते तुम्ही करा। जर एखाद्याचं वय आहे बाळांनो 20 वर्ष, एखाद्या मुलाचं वय किती आहे 20 वर्ष त्याची वयोमर्यादा आहे आणि आपला आहे समजायचं 30+, बरोबर ना, किंवा आपण 30 धरूया, बरोबर। आता याच्यामध्ये काय ना, ॲबिलिटी हा ग्राउंड आहे ना, ग्राउंड म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मारू शकतो। किती ग्राउंड केलं हा इंजुरी याला होणार नाही, हा प्रॅक्टिकली, बरोबर ना। पण जर आता आपलं एज झाल्याच्या नंतर म्हणजे वयाने, हा जर आपण थोडं जास्त ग्राउंड केलं, इंजुरी झाली तर ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काय आपण पळून काय झालं ना, आपला हार्ट हे झालेले। प्लस आपण अभ्यासाला किती करू शकतो, पण आता किती नाही करायचा अभ्यास, किती नाही करायचा बघा। अभ्यास बाळांनो तुमचा सिलेबस जर पूर्ण झालाय, बरोबर ना, सिलेबस जर पूर्ण झालाय तुमचा, तर आता तुम्ही काय केलं पाहिजे, त्यानंतर ही तुमची संधी कशी असणार आहे, शेवटची तुम्हाला दिली। आता या संधीचं आपल्याला काय करायचं, संधीचं करायचं सोनं करायचं तुम्हाला या संधीचा। मग आता त्यासाठी काय करायचं माहिती का, सिलेबस जर झाला असेल तर जास्त दमत बसू नका। तुम्ही काय करायचं माहिती का, PYQ करायची। PYQ म्हणजे काय माहिती का, मागील प्रश्नपत्रिकेचा सराव करा, मागील प्रश्नपत्रिकेचा सराव। हा तुम्हाला मी सल्ला देईल किंवा हा तुमचा फिनिशिंग असणार आहे, जे तुम्ही इथून मागं नाही केलं। तुम्ही काय करता माहिती का, तुम्हाला एक चूक सांगतो तुमची बघा, प्रश्नपत्रिका असते ना, प्रश्नपत्रिका याच्यामध्ये ना लगेच सोल्युशन बघता, सोल्युशन, आणि त्या सोल्युशन मधनं करता। असं नसतं, पेपरला गेल्याच्या नंतर तुम्हाला सोल्युशन नसणार आहे। तुम्ही प्रयत्न करा न बघता सोडवण्याचा, लागू द्या की वेळ, एकदा लागू द्या, दोनदा लागेल, 3 वेळा लागेल, 4 वेळा लागू द्या ना, काय फरक पडत नाही, पण तुम्ही प्रयत्न करा न बघता सोडवायचा। आता आम्ही आमच्या ऍपला काय सुरू केलं माहिती, नवीन सिस्टीम। आता एक पेपर टाकतो आम्ही मराठी व्याकरण, समजा मराठी व्याकरणाचा। आता हा पेपर देतो आम्ही 25 मार्काचा, बरोबर ना। सुरुवात केली आता 25 मार्काचा पेपर। हा 25 मार्काचा पेपर काय करायचा माहिती का, त्याच्यामध्ये मागील भरतीला विचारले गेलेले हा तुम्ही सॉल्व्ह करायचा। 25 मार्काचा पेपर, बरोबर, सॉल्व्ह केला, झाली कन्सेप्ट क्लिअर। आता सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला या प्रश्नांमध्ये काही जर तुम्हाला डाऊट आहे, समजा काही शंका असेल, तर याच्यावर काय करायचं माहिती का, तुम्ही माझे व्हिडिओ बघायचे, मी तुम्हाला याचं स्पष्टीकरणाचं दिलेले, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिलेले, मग तुम्ही हे करायचं, याला म्हणायचं अनालिसिस करणं। आणि एकदा जर बघितला ना व्हिडिओ, तो मार्क जाणारच नाही तुमचा, मी गॅरंटी देतो तुम्हाला, जाणार नाही म्हणजे नाही,
100% गॅरंटी. तेवढं माझ्यामध्ये क्वालिटी आहे, तेवढा मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे, माझ्या टीचिंगवर आणि माझ्या अनुभवावर. मग तुम्ही ही जर पद्धत वापरली ना तर तुमचं क्लिअर होईल. तुम्ही जर ही पद्धत नाही वापरली तर तुमचं क्लिअर होणार नाही. बघा, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, ही संपूर्ण पोलीस भरतीची बॅच करावी लागेल. ही 349 तुम्हाला आता शेवट येईल, लास्ट आहे. आता तुम्ही वयाच्या 20-22 एखादा मुलगा आहे बघा, शेवटी काही जबाबदारी असते तो थोडासा उशिरा लागतो. काही मुलं जॉब करताय आणि जॉब करता करता करताय तुम्ही, मला माहिती त्या गोष्टीची जाणीव आहे. काही एका मुलाने मला कमेंट केली का सर जे जॉब करता त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बना. हा तुमच्यासाठी. तुम्ही कमी अभ्यास करा, कमी वेळेमध्ये करा आणि क्वालिटी करा, माझंही म्हणणं आहे. कोणी किती अभ्यास केला ना अजिबात महत्व नाही, हा अजिबात नाही. तुम्ही कसा अभ्यास केला ना याला फार महत्व आहे. मग तुम्ही कसा अभ्यास करणार आहे ना ह्या गोष्टीवर भर द्या, समजलं. आणि आता तुम्हाला 349 रुपये खर्च करायचे आहे, ही मानसिकता बनवा. शेवटची भरती या 349 मध्ये तुम्हाला संपूर्ण पोलीस भरतीचा सिलेबस, म्हणजे तुमचं जर संख्या टॉपिक झालाय ना, नका करू, नका बघू व्हिडिओ, काय एवढं हे नाही ना. पण तुम्हाला जर आमच्या सांगळे सरांनी भूमिती टॉपिक जर घेतलाय संपूर्ण, त्याच्यामध्ये जर क्वालिटी शिकवलं तर घ्या ना बघून, हरकत काय. मी मराठी व्याकरण स्वतः शिकवलेले, जी की मी स्वतः शिकवले, असं अजिबात नाही. युट्यूबला आलोय आणि युट्यूबवर तुमच्याशी एक बोलतोय, ऍप मध्ये गेला नवीन एखादा माणूस दिसल, हे फसवेगिरीने चालणार. हे स्वतः आहे, मी स्वतः शिकवलंय पूर्ण, त्याच्यामुळे निश्चिंत राहायचं. मराठी आहे बरोबर ना. आता मराठी मला माहिती आहे ना, नाम टॉपिक आहे ना, जुने सर्व विद्यार्थी त्यांना सोपा जातो ना, बरोबर ना. पण तुम्हाला समासाच्या काही जर ट्रिक भेटत असेल तर समासाचं लेक्चर करा ना, किंवा जे आम्ही पीवायक्यू दिले ना ह्या संपूर्ण पोलीस भरतीच्या बॅच मध्ये, इथं तुमचा जर एखाद्या टॉपिकवर म्हणजे समास या टॉपिकवर जर पीवायक्यू वर मार्क जातोय आपला, बरोबर ना, तर तो पूर्ण क्लिअर करून टाका ना. एक 20-25 मिनिटाची लेक्चर आहे, अर्ध्या तासाची लेक्चर आहे, लगेच डाऊट क्लिअर होतो. असं का केलं माहिती का, मुलांना फिरवायचं नाही. याचे वेगळे पैसे घ्यायचे आणि याचे वेगळे पैसे घ्यायचे, हे चुकीचं आहे. असं नाही करायचं. आम्ही एकाच बॅच मध्ये सगळं दिलंय तुम्हाला, त्याच्यामुळे सांगतोय आता व्यवस्थित लक्ष द्या. प्ले स्टोअरला जायचं, लक्षदीप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं. ठीक आहे, सापडत नाहीये, खाली जे बॉक्स आहे आपला डिस्क्रिप्शन बॉक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍपची लिंक देतोय, टेलिग्रामची लिंक देतोय, दोन्ही पण आहे. प्लस तुम्हाला कोणी आतापर्यंत नंबर दिला ना सर, हा माझा नंबर घ्या, पर्सनल आहे, माझा स्वतःचा नंबर आहे 8329603029. ऍप भेटत नाहीये, ऍपची लिंक सापडत नाहीये. संपूर्ण पोलीस भरतीची बॅच कशी घ्यायची सर, आता जॉबला आहे कारण घरची जबाबदारी आहे, वय वाढ दिली शासनाने, शासनाचं काम केलंय, पण माझं स्वप्न पूर्ण होईल का, जे मी उराशी बाळगून होतो या भरतीमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये, पण मला आता या संधीचं सोनं करायचंय. असे असंख्य तुमच्या मनात जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला याच्यावर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. मी माझ्या वेळेनुसार तुम्हाला 1001% कॉल करणार म्हणजे करणार. निश्चिंत राहायचं, काही टेन्शन नाही. मी तुम्हाला पहिले सुरुवातीला काय बोललो, शिकवणारे समाधान सर आहे, मुलांच्या जे काही प्रश्न सोडवणारे समाधान सर आहे, ऍप मध्ये पण समाधान सरच आहे आणि सांगळे सर आहे. बस निश्चिंत राहा, काही टेन्शन नाही. आलं लक्षात, हा नंबर घ्या. आता पुढे तुम्हाला बघा तुमच्यासाठी, हा आता पुढचं काय करायचं, तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेचे सराव करायचा, म्हणजे त्याला म्हणायचं आपण पीवायक्यू म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ओके, हे केल्याने काय होतं, प्रश्नांचं रिपिटेशन असतं, म्हणजे एकच प्रश्न वारंवार विचारला जातो. मग तुम्ही या प्रश्नपत्रिकेवर जास्तीत जास्त भर द्या. बॅच घ्या नका घेऊ, काही टेन्शन नाही. जो घेईल त्याला फायदा होणार, जो नाही घेणार तो त्याचा प्रश्न. मी काय असं कोणाला आग्रह करत नाही. पण याच्याने काय होणार आहे, तुम्हाला तुमचा जो पेपरचे जे मार्क आहे ना बाळांनो, हे पेपरचा मार्क जे आहे ते आतापर्यंत जे वाढले नाही ते तुमचे पेपरचे मार्क 85+ जाणार, म्हणजे जाणारच जाणारच, हे सांगतो तुम्हाला. 85+ जाणार. फक्त काय करायचं, मागील प्रश्नपत्रिकेचा सराव जास्तीत जास्त करा, न बघता सोडवायचा प्रयत्न करा. समजतंय, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. बाकी वेळ वाया घालवायचा नाही. अजून एक जाता जाता तुम्हाला टिप्स देऊन जातो. बघा, प्रॅक्टिस जास्त करायची नाही, अजिबात नाही करायची. तुम्ही कमी पळा, जास्त 5 किलोमीटर 10 किलोमीटर पळून काय कोणाचं 1600, त्याचं 1600 आउट ऑफ असतंय. जो विद्यार्थी 10 किलोमीटर किंवा जो विद्यार्थी 5 किलोमीटर जो पळतो ना, त्याचं फक्त काय असतं माहितीये का, प्लस पॉईंट. हा 1600 मीटरचा इव्हेंट, हा त्याचा प्लस असतो, कारण त्याच्याकडे स्टॅमिना असतो, स्ट्रेंथ असते, त्याचा गोळा जात नाही. एखादा असतो, एखादा, मी नाही म्हणत नाही ना, असं नाही म्हटलं ना की सगळेच आहे, सगळे नाही, एखादा असतो, 1, 2, 10, 5 असतात.
त्याचा 1600 चांगला, गोळा चांगला आहे बरं ना. कमी रनिंग करायची, रेपिटेशन मारायचे, ते पण स्पीड मध्ये मारायचे, 1 तास करून क्वालिटी करायचं. त्याच्यानंतर गोळ्याचे 15ला 15 आलेच पाहिजे, एनी हाऊ कंडिशन, 15 पैकी 15. बाकीचं मला कारण सांगायचं नाही. माझा हात दुखतोय, माझा पाय दुखतोय, मला होत नाहीये, वयामानानुसार अजिबात चालणार नाहीये, लक्षामध्ये आलेच पाहिजे, तरच तुम्हाला या संधीचं सोनं करता येईल, नाही तर करता येणार नाही. आणि तुम्ही दर हप्त्याला कधी पण जो तुमचा शेड्यूल असणार प्रॅक्टिसचा, त्या प्रॅक्टिसच्या शेड्यूल मध्ये कधी पण म्हणजे 2 वार देतो तुम्हाला, एक तर सोमवार किंवा एक तर शनिवार, या 2 पैकी कोणत्या पण एका दिवशी ग्राउंड टेस्ट द्यायची. म्हणजे काय करायचं तर 1600 मीटरचा टाइम काढायचा. हे जर तुम्ही टाइम काढताय तर तुम्ही बेस्ट आहे, काय टेन्शन नाही. आणि एक एक प्रश्न 10-10 वेळा विचारले गेलेले हा पोलीस भरतीला, ते मागाशी जे सांगितलं मी ते खूप गरजेचं आहे. त्या गोष्टीवर जरा विचार करा, आजच करा, असं काही नाही. वेळ गेल्यावर मग काहीच नाही. ही आपल्या आयुष्यामध्ये चालून आलेली संधी, हिचं सोनं होणार म्हणजे होणार, तुम्ही पोलीस होणार. फक्त काय तुमची माझी भेट थोडी उशिरा झाली, असं काही नाही, पण वेळ निघून गेली, वेळ आहे आपल्याकडे. तर ही ग्राउंड टेस्ट द्या, याच्यात तुमचं 1600 मीटर कव्हर राहणार, गोळा पण मेंटेन राहील. ओके. आणि जे काय तुम्हाला हे GR आलेलं आहे या गोष्टीचा नक्की विचार करा. 100% बरोबर GR आहे, ओरिजिनल GR आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. चल, आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. काय अडचण असेल तर माझा नंबर दिलाय, त्याच्यावर मेसेज मला करू शकता. चलो, धन्यवाद.